लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। छत्रपती संभाजीनगर शहराचा काही भाग हा जालना लोकसभा मतदारसंघात येतो। आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर कल्याण काळे यांची जाहीर सभा ही विठ्ठलनगर, रामनगर या परिसरात पार पडली। यावेळी ते म्हणाले की संविधान बदलायचे नसेल तर यावेळी इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देणं गरजेचं आहे। गेल्या 25 वर्षापासून खासदार राहिलेले यांना या भागामध्ये कोणत्या वस्ती आहेत हे सुद्धा माहीत नाही। भंबटनगर रेल्वे पटरी भाग आहे, तिथे 10,000 नागरिकांना येण्या जाण्यासाठी रस्ता नाही आहे। रेल्वे गेट पार करताना किती वेळेस अपघात झालेले आहेत। एखाद्या भुयारी मार्ग किंवा एखादा पूल त्या ठिकाणी टाकून तिकडे नागरिकांची 25 वर्षामध्ये सुद्धा या खासदाराला सोय करता आली नाही। 25 वर्षात खासदार आहे हा माणूस, म्हणून लोकांनी एक मागणी केली होती, ती मागणीही पूर्ण करता आलेली नाही। रेल्वे खात्याला एक मंत्री आहे तरी त्यांच्याकडून काम झालेलं नाही। एखादा दुसरा माणूस असता तर 3 महिन्यात पुलाचं काम करून दिलं असतं, अशी टीका कल्याण काळे यांनी जालना लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्यावर केलेली आहे। साऊंड बाईट कल्याण काळे, महाविकास आघाडीचे उमेदवार। देशामध्ये आपले आदरणीय सोनिया गांधी, आदरणीय शरदचंद्रजी पवार, आदरणीय उद्धव साहेब यांनी विचार केला की या वेळेला आपल्याला महाविकास आघाडी करावी लागेल। ती राज्यात झाली, परंतु देशातही करावं लागेल। त्याचं नाव इंडिया गठबंधन ठेवण्यात आलं, परंतु हे करण्याची वेळ का आली हा खरा प्रश्न आहे। प्रश्न हा आहे मित्रो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या देशाला जे संविधान दिलं, जी घटना दिली, त्या घटनेचा तोडमोड करायचा कार्यक्रम गेल्या 10 वर्षापासून सातत्याने या मोदी सरकारने केला। पण नेते मंडळी याच्यासाठी एकत्र आली की देशातल्या सुद्धा इतर पक्षाच्या नेते मंडळीला आता आपल्या सोबत घेतलं पाहिजे आणि एक इंडिया गठबंधन नावाचं बंधन केलं पाहिजे आणि सगळे देशातले उमेदवार एकत्र उभे केले पाहिजे। आणि त्याचा इंडिया गठबंधनचा उमेदवार म्हणून ताई मी आपल्या समोर उभा आहे। जर का आपण असं या नेते मंडळींना केलं नसतं, सगळ्यांच्या चुली वेगवेगळ्या दिशेला दिसल्या असत्या, तर पुन्हा एकदा मोदी आला असता आणि आपल्या बाबासाहेबांची घटना या देशामध्ये संपून टाकली असती। हे मी म्हणत नाही, त्यांचा एक खासदार आहे, काय नाव त्याचं, डॉक्टर हेगडे का काहीतरी, अनंत हेगडे म्हणतो आम्हाला 400 पार याच्याकरता करायचंय की आम्हाला बाबासाहेबांची घटना मोडीत काढायची आहे। ती मोडीत काढू द्यायची नसेल तर या वेळेला आपल्याला इंडिया गठबंधनच्या सर्व उमेदवाराला निवडून देण्याची गरज आहे। आणि म्हणून मी आपल्या समोर विनंती करायला उभा आहे। बोलण्यासारखं खूप आहे, भाषण करण्यासारखंही खूप आहे, परंतु आज आपल्याला या ठिकाणी बघा ना तुम्ही का कारण आहे साहेब, मी इथे ना आमच्या सगळ्या नेत्याच्या पोलचीट वाटू इथपर्यंत आलो साहेब। सगळ्या नेत्यांच्या जेवढ्या निवडणुका झाल्या साहेब आमच्या नेत्याच्या, त्यांच्या पोलचीट वाटायला मी इथं होतो। इथून कोणती गल्ली कुठं जाते हे मला डोळे लावून सांगितलं, चालायला लागतं चालेल मी। काही इथल्या लोकांना माहित नसेल की एवढ्या बारीक बारीक गल्ल्या बोळत मी गेलेलो आहे, का कार्यकर्ता म्हणून काम केलं साहेब। माझ्यासोबत जेव्हा सवंगडी आहे आज इथं काम करणारे, काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे, शिवसेना, यांना सगळ्यांना आमची एकमेकाची जवळून ओळख आहे। अजून कोणी माझ्या घरी आला नाही आणि घरून येऊन भेटून गेला नाही असं कधी दिवस जात नाही। इतकी जवळीक आमची या मंडळीची आहे, सुखादुखात आम्ही सगळे एकत्र आहोत। म्हणून मला या वेळेला इतकंच सांगायचं आहे की तुमचा एक लहान भाऊ, आमच्या महिला भगिनी इथं बसलाय, तुमचा एक भाऊ लोकसभेवर जाणार आहे दिल्लीला, तुम्हाला त्याला पाठवायचं आहे अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो। आणि जाता जाता एवढंच सांगतो, बोलण्यासारखं खूप आहे साहेब। मला दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर करता तुम्ही खूप मदत केली साहेब। या इथं आपल्या चिकलठाणा, करमाड आणि शेंद्रायामडी बिडकीनमध्ये 10,000 एकर अतुल लोंढे साहेब आम्ही इथं जमीन संपादन करून दिली सरकारला। का करून दिली होती? 2014ला की आमची पुढच्या वर्षी आमचं सरकार येईल आणि आम्ही तिथं कंपन्या आणू आणि आमच्या या 10 वार्डात एकही पोरगा नोकरीला गेल्याशिवाय खाली रिकामा राहणार नाही। पण आमचं दुर्दैव 10 वर्ष दुर्दैवाने आमच्या एकही कंपनी या MIDCत आली नाही साहेब। आणि एकही कंपनी न आल्यामुळं आज सगळे पोरं रिकामे आहे। आणि साहेब पोरं आहे ना ते रिकामे राहिल्यामुळं जिथे तिथं लग्न आहे, जिथं जिथं वरात आहे, तिथं तिथं DJ आहे, तिथं तिथं चालू आहे। तर आम्हाला देवबाप्पा काय सांगतात, तुमच्या पत्नीला नाही आणलं का? आणि म्हणतो नाही देवबाप्पा, अरे त्यांना आणायला पाहिजे होतं ना। नाही देवबाप्पा आमचं चुकलं, लय लांब राहते ती, आता मी आलो इकडं। म्हणजे काम करा, पत्नीच्या नावाने कमरेला सुपारी खोसा। मग देवबाप्पा आम्हाला सवलत देतात सुपारी खोसून, पूजा करायची। आता या गाड्याला पूजा तर केली,
मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. आम्ही इतर प्रभू हनुमानाचं मंदिर रामनगरमध्ये प्राणप्रतिष्ठा केली. गंगाराम कापसे साहेब, तिथं लक्ष्मीनारायणाचा जोडा बसला होता का तुम्ही एकटे एकटे बसले होते? सगळे जोडीनं होते साहेब. आणि प्रभू रामचंद्राचं अयोध्येतलं मंदिर, तिथं मात्र हा गडी एकटाच बसला पूजेला. लक्ष्मीनारायणाचा जोडा बसला पाहिजे का एकटा बसला पाहिजे? जोडा बसला पाहिजे. आणि हा गडी एकटाच बसला. कशी पूजा झाली होती बरं. कमरेला सुपारी खोसायची सवलत आपल्याला आहे, कारण आपल्या बायकोच्या नावाने सुपारी तरी खोसू. आता यांनी कोणाच्या नावाने सुपारी खोसायची ते तरी सांगा. त्या निवडणुकीच्या अर्जावर लिहिलंय की मला बायकोच नाही. निवडणुकीच्या अर्जावर लिहिलं मला बायको नाही. मग बामणाने सवलतही दिली नाही, सुपारी कमरेला खोसायची. मग मंदिर प्राण प्रतिष्ठा झाली का, त्याचा मला पहिला सवाल माझा आपल्याला आहे. अशा पूजा कधी होत असतात का? आपले भाषण या ठिकाणी ऐकायला आतुर आहात. आपले माजी पालकमंत्री आहे आणि साहेबांनी एकदा का आपल्याला आशीर्वाद दिला रे दिला, आपलं काम फते. तुम्हाला सांगतो साहेब, एक तर लवकर येत नाही, कोणाला आशीर्वाद देत नाही, आणि दिला तर त्याच्या पाठीमागे उभं राहिले तर त्याला 100% ताकद देऊन निवडून आणल्याशिवाय राहत नाही. मला तर आता मी बोलतो आलो ना साहेब, मी काय केलं साहेब, 10 वर्ष आहे ना, काही लई असं भानगडी करीत बसलो नाही साहेब जास्त. म्हणून जरा निवडणुकीला मी आणि रावसाहेब दानवे जरा बरोबरीची माणसं नाही याच्यामध्ये त्याच्यामध्ये. असं हे कॅमेरे बंद येणार आहे तर त्याच्यामुळे साहेब आपण आहे ना, मी जरा कमी पडेल खासदारकीला. आणि आपली निवडणूक शेवटची साहेब. आता निवडणूकच नाही लढायची साहेब. काय म्हणले माहिती आहे, एकदा खासदार झाला का 5दा होतो, पण तू काळजी नको करू. आता इतका मोठा आशीर्वाद दिला, आता काय कमी राहिली का आपल्याला? मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो, मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे, निशाणी पंजा, त्याच्या समोरचं बटन दाबा आणि मला निवडून आणा अशी विनंती करतो आणि थांबतो. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत. पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.